सपोर्टेड बाय शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव बुद्रुक बारामती, व्ही निर्मिती, घनवट जाचक असोसिएशन, व्हेन्यू पार्टनर इम्पेरियल बँक्वेट अँड लॉन्स. नमस्कार. बारामती विकास परिषदेमध्ये आपलं स्वागत. मुळात शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं, कारण जर यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षण हे आपल्याला गरजेचं आहे. पण शिक्षण म्हणजे नुसतं की पुस्तकी शिक्षणच असेल असं काही नाही, तर कौशल्य शिक्षण देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्यात बारामतीमध्ये आपण करतोय म्हणजे पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा असं जेव्हा नेतृत्व असतं त्यावेळेला निश्चितच प्रत्येक बारामतीकर हा तेवढ्या तत्परतेने स्वतःही त्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि मुळात उच्च शिक्षण घेतलेल्यांनी पुन्हा त्या क्षेत्रामध्ये शिक्षणासाठी काम करणं हे जितकं महत्त्वाचं आहे, त्याच दृष्टीने ती समाजात एक खूप महत्त्वाचं असं बीज रुजवतं जे शिक्षणाचं असतं. आणि हे शिक्षण पुस्तकी असेल किंवा कौशल्य शिक्षण असेल. आणि आज आपल्यासमोर हे चारही दिग्गज जे आहेत ते स्वतः उच्च शिक्षित देखील आहेत आणि उच्च शिक्षित अशी पिढी देखील घडवण्याचं काम करत आहेत. प्राध्यापक डॉक्टर धनंजय ठोंबरे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. हे स्वतः एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, संशोधक आहेत, त्याचबरोबर सध्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव देखील आहेत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. त्याचबरोबर इतिहास विषयातील तज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखक संशोधक डॉक्टर देवीदास वायदंडे सर देखील आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. ते सध्या MS काकडे कॉलेज सोमेश्वर नगरचे प्राचार्य आहेत. त्याचबरोबर एक्सेलन्स सायन्स अकॅडमीचे संचालक गुंदेचा सर देखील आपल्यासोबत आहेत. गौरव गुंदेचा सर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हिंसिया नाशिकवाला झेनोबिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य, ज्या मुळात अकाउंट्स आणि ऑडिट आणि फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवीधर आहेत, त्या देखील एक शिक्षणामध्ये महत्त्वाचं कार्य करत आहेत. आपण या सगळ्यांकडनं त्यांची माहिती जाणून घेणार आहोत संस्थेची, कारण हे सगळे व्यक्ती जे आहेत ते प्रेरणादायी आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्याला प्रेरणा देऊन स्वतःही एक नवीन पिढी घडवण्याचा एक संकल्प केला आहे. आणि त्या संकल्पनासाठी आपण या शुभेच्छा म्हणून त्यांच्याकडनं आपण त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेऊया. ठोंबरे सर, मुळात ही शिक्षण संस्था जी आहे बारामतीतली सर्वात जुनी अशी शिक्षण संस्था आहे. त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुम्ही शिक्षणाबद्दल कोणत्या गरजा अशा लक्षात घेता? शिवनगर विद्या प्रसारक मंडळ ही संस्था 1972 साली स्थापन झालेली आहे. आणि सध्या ही संस्था आपल्या सर्वांची लाडकी नेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करत आहे. आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत माननीय केशवबापू जगताप. ही संस्था माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने उभी राहिली असल्यामुळं आणि संस्थेच्या घटनेमध्ये तशी तरतूद असल्यामुळं संस्थेचे उपाध्यक्ष ही नेहमी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असतात. सध्या चेअरमन आहेत केशवबापू जगताप, ते सध्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. आमच्या संस्थेचे विश्वास आहेत आपले सर्वांचे लाडके नेते, बारामतीच्या विकासामध्ये ज्यांचा मोठा सहभाग आहे ते माननीय नामदार अजितदादा या संस्थेचे विश्वस्त आहेत. तसेच माननीय सुप्रियताई आमच्या संस्थेचे विश्वस्त आहेत. 72 साली स्थापन झालेली ही संस्था या भागातील गोरगरीब मुलांच्यासाठी शिक्षणाची कवाडं उघडी करायची या उद्देशानं स्थापन झाली. आणि माळेगाव सहकारी साखर कारखाने या संस्थेला भरीव मदत केली, सपोर्ट दिला. आणि ही संस्था गेले जवळपास 50-53 वर्षे या भागामध्ये मूलभूत शिक्षण तसंच प्रोफेशनल एज्युकेशन देत आहे. आमची संस्था इंजिनिअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक लेवलला डिग्री इंजिनिअरिंग, स्कूल्स, इंग्लिश मीडियम स्कूल्स, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधलं शिक्षण सर्वकष विकासासाठी जे अपेक्षित आहे अशा प्रकारचं शिक्षण देण्याचं काम ही संस्था गेली 50 वर्ष करत आहे. नक्कीच. म्हणजे बारामतीच्या शिवाय बाहेर पडायचा विचारच करू नये अशा पद्धतीची तुम्ही सोय विविध क्षेत्रातली करून ठेवलेली आहेत शिक्षणाची, असं म्हणायला हरकत नाहीत. मॅडम, मी तुमच्याकडे येतो. हिंसिया नाशिकवाला तुम्ही स्वतः झेनोबिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य देखील आहात, उच्च शिक्षित आहात. पण KG पासून म्हणजे PG पासून जे सगळं विद्यार्थ्यांसाठी केलं जात आहे, यामागे मुख्य तुमचा उद्देश काय? कशा पद्धतीने तुमची संस्था कार्य करते? सर, जरी माझं शिक्षण हे फायनान्स आणि ऑडिटमधून झालं असेल, पण मला शिक्षण क्षेत्राकडे नेहमीच एक आवड होती. अँड मॅनेज कसं करताय, फायनान्शियल मॅनेजमेंट तर सगळीकडं कामच लागतं. आणि म्हणून आपण एक इंटिग्रेटेड लर्निंग सिस्टम, एक होलिस्टिक सिस्टम शाळेतनं राबवायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा आता आपण खूप जणांचं पण ऐकलं तर असं असतं की शिक्षण वेगळ्या फील्डमधनं झालेलं असतं आणि ॲक्च्युली ते काम वेगळ्या फील्डमधनं करत असतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला मुलांना होलिस्टिक एज्युकेशन देऊन, सब्जेक्ट इंटिग्रेशन करून, लाईफ स्किल्स आणि कौशल्य शिकवून मुलांना तयार करायची जबाबदारी शिक्षकांची आहे.
नक्कीच. पण हे शिक्षण तुम्ही देत असताना आव्हान एक महत्त्वाचं असतं. मुळात पालकांमध्ये हा दृष्टिकोन कशा पद्धतीने तुम्ही राबवता? कारण पालकांना तयार करणं खूप गरजेचं आहे, तरच विद्यार्थी तयार होऊ शकतात. टाईम लागतो सर, डिफिकल्ट आहे बिकॉज पालक तयार नसतात. आम्ही सुरुवातीला जेव्हा अगदी रुरल एरियामध्ये, कटफळमध्ये शाळा आहे आमची, आणि रुरल एरियामध्ये हे ॲटिट्यूड चेंज करायचं, आउटलुक चेंज करायचं खूप डिफिकल्ट सुरुवातीला आम्हाला गेलं. बट आपण पालकांचे मीटिंग घेतो, अवेअरनेस प्रोग्राम्स घेतो, आणि बघायला गेलं तर रुरल एरियामध्ये ह्याची गरज जास्त आहे. बारामतीमध्ये सगळ्यांनाच माहिती, आपल्याकडं कन्स्ट्रक्शनचे पण खूप इथं आले होते. तर जमिनीचा भाव वाढलेला आहे. रुरल एरियामध्ये जे फार्मर्स आहे त्यांच्याकडं जमीन आहे, पण आपण बघतो का ते सांभाळू शकत नाहीत. कारण त्यांचे मुलं सगळे IITमध्ये त्यांना जायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे, डॉक्टर्स बनायचं आहे, आणि स्वतःचे जे बिझनेसेस आहे, जी त्यांची जमीन आहे, ते सांभाळू शकत नाही कारण त्यांची मुलंच गावात राहत नाही. तर ह्याच्यासाठी एक अवेअरनेस आणून करायचं डिफिकल्ट आहे, बट पॉसिबल आहे. नक्कीच. म्हणजे कठीण आहे पण अशक्य नाही आहे, असा तुम्ही एक सकारात्मक संदेश पूर्ण महाराष्ट्राला देत आहेत. वायदंडे सर, तुम्ही म्हणजे मुसा काकडे महाविद्यालयाची स्थापना केलीत, त्यामागे मुळात ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी काय होती याबद्दल माहिती सांगा. खरं तर मुसा काकडे महाविद्यालयाची स्थापना ही इतर संस्थांच्या तुलनेमध्ये थोडी युनिक आहे. कारण सोमेश्वरसारख्या माळरान असणाऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष उच्च शिक्षण संस्था स्थापन करणं हे त्या काळातलं एक आव्हान होतं. कारण त्या काळातला तिथं राहणारा जो समाज होता तो शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातला होता. आणि आमच्या संस्थेचे संस्थापक माननीय मुकुटराव अप्पा काकडे यांनी या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं या भूमिकेतनं ती संस्था सुरू झालेली होती. आणि आम्ही गेल्या 2021-22मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांच्या हस्ते त्या संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. आजही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सहकार असेल, हजारो आमचे अलुमनाय किंवा माजी विद्यार्थी अत्यंत दिमागदारपणे कार्यरत आहेत. हीच खरं तर आमच्या शिक्षण संस्थाचालकांची जी भूमिका होती ती सक्षम करण्यासाठी सार्थ ठरली असं मला वाटतं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचं एक वेगळं स्थान आहे असं मला वाटतं. पण या सगळ्या एकंदरीत महाविद्यालयाची जडणघडण कशी झाली? कारण आव्हानं तर आलेली असतील. हे महाविद्यालय 20 जून 1972 साली स्थापन झालं. आणि जेव्हा हे महाविद्यालय स्थापन झालं तेव्हा त्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ 54 होती. आणि पहिल्यांदा फक्त आर्ट्स आणि कॉमर्स या विद्याशाखा सुरू केल्या. आज या महाविद्यालयामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BBCA याचबरोबर 3 रिसर्च सेंटर आम्ही सुरू केलेले आहे. कौशल्याधिष्ठित म्हणजे अलीकडं आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगानं अनेक चर्चा करतो, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांची निर्मितीसुद्धा आम्ही केलेली आहे. त्यामुळं 54 विद्यार्थ्यावरती सुरू झालेलं हे कॉलेज आज 3,500हून अधिक विद्यार्थी आमच्याकडे एनरोल झालेले आहेत. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प दरामध्ये किंवा अल्प फीमध्ये हे महाविद्यालय दर्जेदार क्वालिटी एज्युकेशन उपलब्ध करून देतं. नक्कीच. गुंजिता सर, मी तुमच्याकडे येतो. एक्सिलन्स सायन्स अकॅडमी यामध्ये शिकवण्यासाठी नाविन्यपूर्ण किंवा तंत्रज्ञानचा आधार घेऊन शिकवलं जातात असं ऐकलं आहे ना, त्या नक्की कोणत्या गोष्टी आहेत ज्या वेगळ्या आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सलन्स सायन्स अकॅडमीमध्ये नीट असेल, JEE असेल किंवा MST-CET असेल असे वर्ग सेपरेट असतात. आणि प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यांसाठी डिजिटल बोर्डची सुविधा आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांना AI बेस्ड लर्निंगवरती सुद्धा काम केलं जातं. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असं होतं, टेस्ट कंडक्ट केले जातात जे आपण प्रत्येक संडेला कंडक्ट करतो. मग कोणत्या टॉपिकमध्ये विद्यार्थी कमी पडतो आहे, कोणत्या टॉपिकमध्ये त्याचा स्कोअर चांगला येतो आहे, हे ॲनालिसिस होणं फार गरजेचं आहे. आणि AIच्या मदतीनं ते ॲनालिसिस व्यवस्थित पद्धतीनं करून विद्यार्थी जिथे कमी पडतो आहे तिथं त्याला त्या गोष्टींचं रिपीटेड लेसन्स देऊन त्याचा रिझल्ट कसा इम्प्रूव्ह करता येईल याच्यावरती एक्सलन्स सायन्स अकॅडमी काम करते. टोंबे सर, तुमच्याकडे मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की माळेगाव आणि बारामतीच्या परिसरामध्ये सर्वांगीण विकासासाठी एक खूप मोठं योगदान महाविद्यालयाने दिलं आहे, तर त्याबद्दल काय सांग? योगदान म्हटलं तर खरं मला एक उदाहरण इथं समोर बसलेलं सांगायला लागेल. आपण ज्यांना या बारामती विकास परिषदेसाठी बोलवलं त्या निमंत्रितामध्ये आमच्या माळेगावच्या कॉलेजमधले 2 ॲल्युमिनी इथं समोर बसलेले आहेत. मला वाटतं यासाठी आपण काही वेगळं योगदान सांगायला पाहिजे असं नाही.
तरी मला सांगावं वाटतं की गेल्या जवळपास 50 वर्षामध्ये 15,000पेक्षा जास्त डिप्लोमा इंजिनियर्स या पॉलिटेक्निकमधून बाहेर पडलेत, 12,000च्या आसपास डिग्री इंजिनियर्स बाहेर पडलेत, 5,500 ते 6,000 फार्मासिस्ट इथून बाहेर पडलेत, जवळपास 3,000 MBA झालेली मुलं इथून बाहेर पडलेत आणि आमच्या शाळामधून बाहेर पडलेल्या मुलांची संख्या तर खूपच मोठी आहे. हा जर आपण एकत्रित काउंट बघितला तर इतक्या कुटुंबांच्यापर्यंत शिक्षण नेण्याचं काम या माळेगावमध्ये किंवा बारामतीच्या परिसरामध्ये शिवनगर विद्याप्रसारक मंडळानं केलेलं आहे. आणि मी असं म्हणेन की ज्या घरापर्यंत शिक्षण गेलं ते घर फक्त शिकलंच असं नाही, मुलगा किंवा मुलगी शिकली असं नाही, तर ते घर समृद्ध होईल, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि एक चांगला समाज घडण्यासाठी ज्याची गरज आहे ते करण्याचं काम या शिक्षण संस्थेने गेल्या 50 वर्षात केलेलं आहे. खऱ्या अर्थाने ही भरीव कामगिरी असं मला वाटतं. नक्कीच. इन्सिया मॅडम, तुमच्याकडे मला विशेष प्रश्न घ्यायचा आहे की तुम्ही विज्ञान प्रदर्शनं किंवा सोशल प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतात. नक्की कशा पद्धतीने हा प्रयत्न असतो? सर, इयरली एक थीम असते मुलांना. आम्ही जेव्हा मी म्हटलं का आपण त्यांना लाईफसाठी रेडी करतो, तर इयरली एक थीम असतं. जसं की एक 3-4 वर्षापूर्वी आम्ही साहेबांचं जे बुक आहे ऑन माय टर्म्स, ते थीम घेतलं होतं आणि ते पूर्ण वर्ष सगळ्या मुलांनी स्टडी केलं आणि ॲन्युअल फंक्शन आम्ही त्या थीमवर राबवलं होतं. वहिनीसाहेब त्या थीममध्ये चीफ गेस्ट म्हणून आले होते. यावर्षी तर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड एक आपल्याला मुलांमध्ये आणायचा असतो. जगात काय चाललं आहे, फक्त ते कंप्लेंट्स करून उपयोग नाही आहे. आता अमेरिका टॅक्सेस लावत आहे भारत इम्पोर्ट्सवर, तर त्याच्यावर फक्त आपण म्हणायचं का हे राईट नाही आहे, ते सगळं सोडून आम्ही या वर्षासाठी थीम ठेवलेली आहे स्वदेशी. या वर्षाची आमची शाळेची थीम आहे स्वदेशी. तर पूर्ण वर्ष विद्यार्थी त्या थीमवर काम करतील, त्याच्यावर अवेअरनेस प्रोग्राम्स करतील, जसं की पथनाट्य आहे आणि बाकीचे पण सगळे अवेअरनेस प्रोग्राम्स वगैरे कंडक्ट करतील. आणि मुलं जेव्हा रिसर्च करतात, रिसर्च बेस्ड स्टडी करतात, तर ऑटोमॅटिक जसं सरांनी सांगितलं ते घरापर्यंत जातं, पालकांपर्यंत जातं. तर सपोज 100 विद्यार्थी त्या थीमवर स्टडी करत आहेत, तर त्यांचे कुटुंब धरले तर एक 4-5 हजार लोकांवर आपण ते पोचवू शकतो. स्किल एज्युकेशनचा विषय निघाला, पण मुळात आत्ता मी जे या वर्षी शिकतोय ते कदाचित 7 वर्षानंतर आउटडेटेड असेल, असा बराच वेळा प्रश्न पालकांमध्ये असतो किंवा विद्यार्थ्यांमध्ये किंवा इकडेही सगळे बसलेल्यांमध्ये असतो. मग हे शिकवलं जाऊ शकतं का मुळात, की आपण आलेल्या प्रॉब्लेमला कशा पद्धतीने काही वर्षांनी येणाऱ्या कौशल्यासाठी आपण कसं तयार राहावं? एक्झॅक्टली सर. आता मी काय शिकले मी 7 वर्षानंतर कधी विसरणार, जेव्हा मला एक्सपिरियन्शियल लर्निंग मी करणार नाही, जेव्हा मी जे करते त्याला मी ॲक्च्युली एक्सपिरियन्स करणार नाही, त्याच्यात मी हँड्स ऑन लर्निंग करणार नाही. पण इथं मुलं प्रोजेक्ट्स घेतात, रिसर्च करतात आणि त्याच्यातनं ते शिकत आहेत. त्याच्यात ग्रुप डिस्कशन्स होतात, रोल प्ले असतात, ॲक्च्युली जाऊन त्याच्यात ड्रामाज करतात, शाळेच्या बाहेर पडतात. तेव्हा मुलं जेव्हा ॲक्टिव्हिटी बेस करतात ते आपण विसरत नाहीत. जर आपण आपलं स्वतःचं पण विचार केला तर आपण शाळेत काय शिकलो आहे ते आपण विसरतो, पण शाळेतली एखादं पिकनिक असेल किंवा तुम्ही कॅम्पला कुठं गेला असणार ते आपण विसरत नाही. तर शिकवतानाच आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग देतो, त्याच्यामुळं जे रिटेन्शन ऑफ लर्निंग आहे ते ऑटोमॅटिक त्याचं रेट वाढून जातं. नक्कीच. म्हणजे मुलं ज्या तडफेने सायकल शिकतात किंवा स्विमिंग शिकतात ते कायम कधी विसरत नाहीत, तशा पद्धतीने तुम्ही ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. भविष्याचाच विषय निघाला तर आगामी काळात भविष्यासाठी कशा पद्धतीची तुमच्या शिक्षणाचे नियोजन असणार आहे? खरं तर आपण सर्वजण जाणत आहात की आता राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी केंद्र सरकारनं मांडणी केलेली आहे आणि नव्या आव्हानांना सामोरं जात असताना कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाची रचना आणि कौशल्याधिष्ठित अभ्यास करून एम्प्लॉयबिलिटी क्रिएट करणं हे उच्च शिक्षण संस्थांसमोरचा अहवाल आहे. आणि म्हणून हा एक प्लॅटफॉर्म उच्च शिक्षण संस्थांना आहे. म्हणजे केवळ ठोंबरे सर म्हणाले तसं प्रोफेशनल कॉलेज म्हणून त्याच्याकडं न बघता आता या स्ट्रीममध्ये पारंपरिक महाविद्यालयाने सुद्धा आलं पाहिजे. म्हणून स्किल ओरिएंटेड एज्युकेशनला अधिक महत्त्व देणं गरजेचं आहे. नव्या पिढीला एम्प्लॉयबिलिटी हवी आहे. ती एम्प्लॉयबिलिटी पारंपरिक शिक्षण देत नाही, म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये याला जास्त वेटेज आलं. म्हणून आत्ता पारंपरिक महाविद्यालयांमध्ये सुद्धा स्किल ओरिएंटेड एज्युकेशन ही कंपल्सरी आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे महत्त्वाचे 3 स्ट्रीम होते, आता तसं राहिलेलं नाही.
मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने दिलेला आहे. म्हणजे बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांची रचना. म्हणजे गणित शिकणारा माणूस इतिहासाचा सुद्धा एखादा पेपर घेऊ शकतो, किंवा सायन्समध्ये शिकणारा माणूस मराठीसारखा विषय घेऊ शकतो, ज्याला आपण मॉडर्न इंडियन लँग्वेज असं म्हणतो. असं बहुभाषिक किंवा बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांची रचना आणि त्यातून एम्प्लॉयबिलिटीचं निर्माण करणं, स्किल निर्माण करणं. अलीकडं जास्त काळ म्हणजे 8-9 वर्ष शिकायचं, त्यापेक्षा अलीकडच्या काळामध्ये कमी कोर्समध्ये इमिजिएटली एम्प्लॉयबिलिटी कशी क्रिएट करता येईल याच्यावरती उच्च शिक्षण संस्थांचा भर असणार आहे. इथं आता माझं कॉलेज ग्रामीण भागात आहे की माझं कॉलेज शहरात आहे अशी काही स्पर्धा राहणार नाही. जिथं जिथं कॉलेज आहे, उच्च शिक्षण संस्था शिक्षण देणाऱ्या संस्थांना या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील आणि त्या अपॉर्च्युनिटीज त्या विद्यार्थ्यांना दिल्याशिवाय उच्च शिक्षण संस्थांना फार काय भविष्य राहणार नाही. हे आधुनिकीकरण मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. नक्कीच हल्ली रीलचा जमाना आहे, त्यामुळे सगळं काही फास्ट झालं पाहिजे आणि तेवढंच तातडीनं करणं देखील ते खूप गरजेचं आहे असं शिक्षण संस्था विचारात घेत आहेत. आज हे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहे माननीय सतीशराव काकडे देशमुख यांचा हा भर असतो की वंचितातल्या वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी कमी माफक प्रसंगी मोफत शिक्षणसुद्धा आम्ही देतो. एक विशेष बाब मला या ठिकाणी या व्यासपीठावर सांगायला आवडेल की आमच्या सोमेश्वर परिसरामध्ये पारधी समाजाची संख्या जास्त आहे. पण आमच्या व्यवस्थापनानं निर्णय केला, विशेषतः अध्यक्षांनी निर्णय केला आणि मुक्तपणे किंवा मोफत आम्ही पारधी समाजाच्या मुलांना शिक्षण देतो आहे. आजही आम्ही एक मोफत शिक्षण देणारा पारधी समाजातला एक मुलगा, त्याला आमच्या संस्थेत नोकरी केली आणि त्याचं कुटुंब आता स्टेबल झालेलं आहे आणि त्याला इन्स्पायर म्हणून पारधी समाजातल्या अनेक कुटुंबातली मुलं शिकायला लागली. मला वाटतं की हे ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक महाविद्यालयाचं असतंच संस्था स्थापनेच्या पाठीमागं. उद्देश चांगला असेल तर समाज चांगल्या रीतीने घडायला मदत होते असं आपण म्हणूयात. निश्चित रूप. गौरव सर, तुमच्याकडे मला असा प्रश्न विचारायचा की तर सरांनी जसं सामाजिक उद्देश सांगितला तसं तुम्ही विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती हा एक अनोखा उपक्रम वेगळ्या पद्धतीने करतात. तर तो उपक्रम काय आहे आणि कशा पद्धतीने पुढे अकॅडमी नेण्याचा विचार आहे? ॲक्च्युली सर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचारधारेवरती आधारित एक्सेल नावाची आपण एक स्कॉलरशिप परीक्षा घेतो आणि दरवर्षी बारामती परिसरातून जे विद्यार्थी गरीब आहेत, होतकरू आहेत आणि ज्यांच्यामध्ये शिकण्याची जिद्द आहे, अशा दरवर्षी 10 विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण आपण अकॅडमीच्या माध्यमातून देत असतो. याचा फायदा असा होतो की आज शिरसुफळ असेल, काराटी असेल, कोराळे असेल, लाटे असेल, हा जो बारामतीच्या आसपासचा परिसर आहे त्या भागातून बरेच विद्यार्थी हुशार असतात, होतकरू असतात, पण त्यांना कुठंतरी ज्या नॅशनल एक्झाम्स असतात, नीट असेल, JEE असेल किंवा CET असेल, अशा एक्झाम्सची तयारी करून त्यांनी जे काही स्वप्न बघितलं आहे की मला IITमध्ये जायचं आहे किंवा मला नीटची परीक्षा देऊन एम्समध्ये जायचं आहे, तर त्या परीक्षांच्या तयारीमध्ये त्या विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्कृष्ट पद्धतीची तयारी करून घेऊन त्यांना पूर्णपणे 2 वर्षांचं जे शिक्षण आहे ते पूर्णपणे मोफत पद्धतीनं दिलं जातं या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या माध्यमातून. जसं आत्ता सरांनी सांगितलं की प्रत्येक शिक्षण संस्थेचं काहीतरी समाजासाठी देणं असणं गरजेचं आहे, तर तोच एक विचार मनाशी बाळगून आम्ही दरवर्षी 10 विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देतो. खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर तुमच्या चौघांचंही कार्य खूप मोठं आहे. म्हणजे अगदी 70च्या दशकांपासून महाविद्यालयाची स्थापना आहे. म्हणजे अगदी 72 तास बोललं तरी ते कमीच होईल. पण थोडक्यात अगदी मला ठोंबरे सरांकडनं आणि मॅडम तुमच्याकडनं हवं आहे की भविष्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? जो काही प्रेक्षक वर्ग आपल्याला बघतोय त्यांना काय संदेश द्याल? खरं तर शिक्षणाचा उद्देश हा फक्त डिग्री घेण्यापुरता मर्यादित न राहता लोकांना आता तिची जाणीव झाली की त्यामध्ये शिक्षणाबरोबर स्किलची, जसा सरांनी उल्लेख केला की स्किलची गरज आहे. मला सांगायचं आहे की एज्युकेशनचा पर्पज हा अजून पुढं त्याच्या नेणं गरजेचं आहे. आपल्याला आता एज्युकेशन रिडिफाईन करणं गरजेचं असं मला वाटतं. आत्ताच उल्लेख झाला की तुम्ही काय नवीन काय करता आणि टेक्नॉलॉजी बदलत चालते. बेसिक्स जरी काय बदलत नसेल तर टेक्नॉलॉजी बदलते आणि म्हणून आपण अशी मुलं तयार करणं गरजेचं आहे की ज्यांचं लर्निंग अनलर्निंग ही कंटिन्युअस प्रोसेस होईल. तो कायमस्वरूपी लाईफलाँग लर्नर राहील अशा प्रकारचा व्यक्तिमत्व घडवणं हे खरं शिक्षणाचं उद्दिष्ट पाहिजे. आणि मग हे जर करायचं असेल तर बेसिक फंडामेंटल बरोबरही त्याची लर्नेबिलिटी वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयोग करणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर काही चांगल्या परदेशी विद्यापीठामध्ये, विशेषतः अमेरिकामध्ये, युरोपमध्ये हे प्रयोग राबवले जातात, ज्यामध्ये कदाचित मॅडम ही मान्य करतील की त्यांच्याकडं प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग खूप यायला लागले.
तर आपली मुलं कन्सेप्ट न शिकता प्रॉब्लेम पहिल्यांदा सोडवायला शिकतील आणि तो प्रॉब्लेम सोडवताना लागणारी कन्सेप्ट ते आपोआप शिकतील. हे PBL येते. तसंच त्याच्याबरोबरीने आपल्याला एक्सपिरियन्शियल लर्निंग करावं लागेल. मुलांना फक्त शेती वर्गात शिकवून चालणार नाही, त्याला शेतात न्यावं लागेल. इंडस्ट्रीचे कन्सेप्ट शिकायचे असतील तर त्याला इंडस्ट्रीमध्ये न्यायला लागेल. हे एक्सपिरियन्शियल लर्निंगचे कन्सेप्ट आपण राबवले पाहिजेत आणि हे जर केलं तर पुढची पिढी मग फक्त टेक्नोसॅव्ही किंवा नॉलेज बेस्ड असणार नाही, तर ती खऱ्या अर्थानं उपयुक्त उपक्रम करू शकतील चांगल्या पद्धतीचे. हे राहील. नोकरी मिळवणं हा उद्देश शिक्षणाचा आहेच, पण त्याच्याही पलीकडे जायला पाहिजे. त्याचं जीवन सुखकर कसं होईल आणि एक चांगल्या पद्धतीनं तो देशासाठी कॉन्ट्रीब्युशन कसा करू शकेल. आणि याला मला वाटतं PBL जो कन्सेप्ट आहे तो लहान म्हणजे अगदी प्राथमिक शाळेपासून PhD पर्यंतच्या लेवलमध्ये PBLचे कन्सेप्ट पूर्ण राबवले पाहिजेत असं मला वाटतं. हा खूप चांगला कन्सेप्ट आहे. आपण हा पुढं आणणं गरजेचं असतं. एक्झॅक्टली. जे सर म्हटले ते अगदी आम्ही शाळा त्याप्रमाणेच चालवतो आणि प्रयत्न करतो की जेवढं एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असेल तेवढं बेटर. पालकांना एक सांगेल मी की सगळ्याच मुलं जर IITला गेली, एम्समध्ये गेली तर शेती कोण करणार, आपण जेवणार काय. तर मुलांना शिकवा, असं नाही म्हणत की शिकवू नका, बट give the ones you love the wings to fly, the roots to come back and reasons to stay. एवढं त्यांच्यात एथिक्स त्यांचे स्ट्रॉंग पाहिजे, व्हॅल्यूज स्ट्रॉंग पाहिजे, मॉरल्स एवढे स्ट्रॉंग पाहिजे आणि मुलांमध्ये आणि पालकांमध्ये कनेक्शन्स एवढे स्ट्रॉंग पाहिजे की जरी ते विदेशात जाऊन शिकून आले तर ते परत येऊन त्यांना आईवडिलांबरोबर राहायला इच्छा झाली पाहिजे, आईवडिलांना सोडून नाही गेले पाहिजे. नाहीतर आपण मुलांसाठी एवढं करणार आणि शेवटी मुलं आपल्यालाच सोडून जाणार. आणि विदाऊट फॅमिली आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या चांगल्यासाठी त्यांना जाऊन देतोय, पण विदाऊट फॅमिली आपणही त्यांच्या विदाऊट द चिल्ड्रन वी वोंट बी हॅपी अँड इवन आवर चिल्ड्रन वोंट बी हॅपी विदाऊट अस. म्हणजे सगळ्यांसोबत राहून सर्वांगीण विकास आणि सर्वांगीण शिक्षण देखील झालं पाहिजे असा कार्यक्रमाचा एक थोडक्यात सारांश म्हणायला हरकत नाही. तुम्ही चौघेही इथे आलात, तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू 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 सो मच. सपोर्टेड बाय शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव बुद्रुक बारामती, व्ही निर्मिती, घनवट जाचक असोसिएशन, व्हेन्यू पार्टनर इम्पिरियल बँक्वेट अँड लॉन्स.